हाय काका. आज काय एकादशी आहे? नाही का बरं? मग एकादशी घेऊन का फिरतो? तिकडं एक मिनिट. लग्नात बोलतात माझ्या लग्नात. मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंच होतं. हा हा. मी पाय धुवून घेतो, तू पानं वाढ जेवाय. हे बघ, अभ्यास कर आपला. जा जोशी काकू, बायको आली आता, इथं नको काय. जा जा जा, निघा, नंतर भेटू आपण. जा. देशपांडे, तुम्हाला काही वेगळं सांगावं लागेल का? अरे कोण देशपांडे, कोण जोशी काकू? तुम्ही गोंधवून का नाही घेत सगळ्या अंगावर? आम्ही कोण आहोत ते? अरे त्यानं जरी गोंधवून घेतलं तरी दिसणार आहे का त्याच्यावरती? मागो लंगावरती काय बोलायचं नाही. हा, कशावर? ओळखलं तुम्ही काय बोलला ते? हो हो. हा म्हणतो आहे की वांग्यावर बोलायचं नाही. बाई आणि विनोद हे समीकरण कवा जुळून येणार हे काय मला कळत नाही. थँक्यू. मस्त झाला ना माझा हे आता? मस्त म्हणतीये ती. आपल्यालाच भोगावं लागणार. असू देत ना. तू माझ्या बरोबर लग्न करणार आहेत. शादी और तुमसे कभी नहीं. हे तू लग्न करणार आहेस ना? एक मिनिट. तू डायरेक्टली कसं काय ठरवलंस की तूच लग्न करणार आहेस तिच्याशी म्हणून? हे मला तिथं मेतेद आलाय. मेतेद. तू मला मेतेद केला होतात ना? कसं? आता केला असतील. आता टुक 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 टुक. केव्हापासून? केव्हापासून? नाही का मगाचपासून तू केला असतील ना मेतेद मला. परत? नाही परत नाही एकदाच केला होता तू मेतेद. कधी कधी? कधी कधी आता तू केला होतास ना कधी कधी मेतेद. एक मिनिट. हा. किती सेंटीमीटर? अरे बाळा, तिचा टेलर वेगळा, तुझा वेगळा. आता तू थांब ना त्याला. आता तू मला मेतेद केला होतात की नाही? एक मिनिट. कुठून कुठून? कुठून असं कसं? कुठून कथा असेल मेतेद? कुठून कुठून नाही, कुठून कुठून? अरे यार हिला दमदाव यार कोणी चालेल. मी सिनियर सिटीजन आहे, मी बघतोय. काका. सगळा धीर खचला माझा हे बोलल्यावर. अगं तो असं म्हणतोय की तू त्याला एक मेसेज केला होतास ना? कसं कसं? असं कसं म्हणजे असंच असतं ते. नाही नाही, म्हणजे मावशीनी. नाही मावशीनी नाही, हा जो इथे काळ्या होता त्याने मेसेज केला होता ना तुला. केव्हापासून? नुसतं सौंदर्य आहे, नुसतं सौंदर्य. वर काय हाय असं मला वाटत नाही. तू समजाव तिला. मी समजवतो. अरे हे बाबा हे घे. तुम्ही दमदावा तिला. चल का. हे बघ, आता हे जे काय घरात मॅटर घडलेलं आहे, हा. याचं तुझ्याकडे काय उत्तर आहे? कशावरून? खूप पाऊस पडला यावर्षी. काय संबंध? काय संबंध? कॉफी पेली? सगळे तलाव भरलेले आहेत. मी नाही वाजवलं. कालचा प्रश्न आज उपस्थित करायची काय गरज आहे का? नाही, कोबीची भाजी. मग भांडी कोण घासणार? अय्या, तो व तिकडे. म्याव म्याव. भाऊ भाऊ. काव काव. चिव चिव चिव. ए! जुळला चिव चिव. अय्या, अच्छा हे एवढंच ना? धन्यवाद आहेस तू त्याला मेसेज केलेला आहेस त्याच्यामुळे हे सगळं करून आला होता तो. हे बघ तुझाच मेसेज आहे. विल यू मॅरी मी? तुझाच आहे ना मेसेज? अय्या हो, अक्षर माझंच आहे. अक्षर? अगं मेसेज आहे ग तो. हा तुझाच आहे ना? विल यू मॅरी मी? हो, म्हणजे मला मॅगी द्या. विल यू मॅरी मी म्हणजे मला मॅगी द्या. हो. मग तुला पिझ्झा हवा असेल तर तू कसा मेसेज करते? सिंपल नीलू. विल यू पास्ता मी? मस्त. या. चल तुला घर दाखवतो. चल. बघितलं, असं आहे सगळं आमच्या घरामध्ये. कसं होणार लग्न सांगा ना मला. ते प्रॉब्लेम कसा आहे माहितीये का, या लोकांना लग्न म्हणजे मंगल कार्य असतं हे कुणी शिकवलेलंच नाहीये. पण असो,
लग्नाबद्दल चर्चा चाललेली आहे. आमच्याही सेटवरचं वातावरण, माझ्या कॅफेतलं वातावरण आता मंगलमय होणार आहे. याचं कारण असं आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये जे सगळ्यात जास्त गाजलेलं नाटक म्हणून डोक्यावरती प्रेक्षकांनी घेतलेलं आहे ते नाटक म्हणजेच लग्न बंबाळ. आणि याच नाटकातली सगळी टीम आज माझ्या कॅफेमध्ये कॉफी प्यायला येणार आहे. तेव्हा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात या नाटकाचे दिग्दर्शक विजय केंकरे यांचं. तर मला सरप्राईज आहे की विजय केंकरे यांच्या एंट्रीला गाणं लागलं 1 2 3. काय लॉजिक आहे मला माहित नाही सर, तुम्हाला काय लॉजिक माहिती आहे याच्या मागचं? काही वर्षापूर्वी सुधीर भट नावाचे जे निर्माते होते त्यांना लग्नाची बेडी नाटक करायचं होतं. ओके. आणि ते लग्नाची बेडी नाटक कोणाला घेऊन करायचं, रश्मी कोण असेल, तर ते म्हणाले एकमेव रश्मी, माधुरी दीक्षित. ओहो. आणि माधुरी दीक्षितनी त्या काळामध्ये माझ्याबरोबर 10 दिवस या नाटकाची तालीम केली आहे. ते यांना कसं कळलं हे मला माहित नाही. नाही काय, आमचा कॅफे असाच आहे सर. इथे येणाऱ्या माणसांच्या बद्दलची सगळी माहिती हे कुठून काढतात काय माहिती, ते त्यांनाच माहिती. तर आता जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात एका अशा माणसाचं जो आल्यानंतर वातावरण असं प्रफुल्लित होऊन जातं. हं. ते जरी पुण्याचे असले तरी ते सगळ्यांचे आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आनंद इंगळे यांचं. आनंद दादा तुमचं मनापासून स्वागत. दादा आनंद सर तुमचं मनापासून स्वागत. सर अंड्या तुझं मनापासून स्वागत. ये बात काय आहे ना, यांना इंडस्ट्रीमध्ये सगळे अंड्या अशा नावानं संबोधतात. तर मी थोडंसं कचरत होतो की कसं म्हणायचं अंड्या, कसं म्हणायचं अंड्या, पण त्यांना सवय आहे. ते शेवटी काय म्हणतात, ज्या वातावरणात आपण आहोत त्या वातावरणात सगळं झालं पाहिजे बुवा. मनापासून स्वागत. आणि याच मंचावरती फुबाई फूचा कार्यक्रम रंगतो. येस. आणि फुबाई फूचे तुम्ही भाग होतात. अगदीच. कसं वाटतं परत इकडे येऊन? आनंद होतोय, प्रश्नच नाही. फुबाईबू हा माझ्या आयुष्यातला एक अत्यंत महत्त्वाचा असा पिरियड होता की जेव्हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत काम पोचवता आलं, मजा आली. आणि पुन्हा एकदा या रंगमंचावर येताना आनंदच होणार, प्रश्नच नाही. वा, आनंद दादा आलेले आहेत, खूप मजा करायची, खूप गप्पा होणार आहेत. पण याच नाटकातली आणखीन खूप मंडळी येणार आहेत. खरं तर आता एका अशा मैत्रिणीला मला इथे बोलवायचं आहे. तर काय ना, माझ्या पहिल्याच एपिसोडला ती आली सर इकडे. म्हणजे रमा माधव पासून आम्ही सुरुवात केली आमच्या या कॅफेला. आणि लोकांना इतका हा कॅफे आवडलाय, चला हवा येऊ द्या. मला तिची सतत आठवण येत होती आणि असं वाटलं की ती परत आली तर किती मजा येईल. कसं असतं, ते म्हटलं ना शाहरुख खाननी, इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की है कि हर जर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की है. कहते हैं अगर किसी चीज को पूरे दिल से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उस चीज से मिलाने की कोशिश में जुट जाते. त्याच्यावर ते काहीतरी बोलणार, मला माहितीये, मला माहितीये. अरे किती ते बोलो कोण आहे त्याला. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया श्रुती मराठेचं. मला एक ऍक्च्युली विचारायचं आहे की हे माझ्या एंट्रीला गाणं वाजवलं ते कुठून मिळालं तुम्हाला? हे बघा, अशी पापं लपवता येत नाही. तो तिकडे जेम्स बँड. जेम्स बँड, कडक टीम आहे म्हणजे तुमची. चला हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.